नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. खायला इतकी अप्रतिम लागते, सर्वजण बोट चाटतील. नमस्कार सर्वांना. आज मी एक झटपट होणारी कैरीची चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे आणि साधारण एक मोठा चमच मी तेल टाकून घेतले. यामध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये साधारण एक छोटा चम्मच मी सौंफ करून घेतली. आणि त्या जोडीला एक चम्मच जिरं, जिरं आणि सौंफ चांगली तडतडायला लागली की त्यामध्ये जी बारीक चिरलेली कैरी आहे ती यामध्ये घालून घेते. आणि कैरी छान तेलामध्ये परतून द्यायची. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे. आता यामध्ये मी साधारण एक मोठा चम्मच लाल तिखट टाकून घेते. हे साधारण एक चम्मच भर साधं मीठ आहे आणि हे काळं मीठ आहे. याने फार छान चव येते आपल्या चटणीला. सगळं मिक्स करायचंय आणि छान कैरी सोबत परतून घ्यायचं. खायला ही अप्रतिम लागते. सर्व मसाला हा याला लावून घ्यायचा आहे. आता यामध्ये साधारण मी एक वाटी म्हणजे साधारण 150 ग्रॅम हा गूळ आहे. आपल्या कैरी जशी आंबट गोड आपल्याला जितकं हवं असेल त्या हिशोबाने आपण गूळ टाकून घ्यायचं. आणि गुळात छान मिक्स करून घ्यायची. हा गूळ छान वितळू द्यायचा. याला मस्त पाणी सुटेल. आपण मीठही टाकलंय आणि कैरीमध्ये सुद्धा थोडं पाणी असतं, तर त्यामुळे हा छान वितळतो आणि आपली कैरी छान या पाण्यामध्ये शिजल्या जाते. साधारण 2 मिनिटं लागेल आपल्याला हा गूळ वितळायला. तुम्ही यामध्ये गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर. मस्त आंबट गोड चवीला खायला उत्तम लागते. बघू शकता पाणी छान सुटलं याला. आता याला 10 ते 15 मिनिटं लो गॅसवर चांगला शिजू देऊया. आपली चटणी आता रेडी आहे. कैरी जरा शिजली का बघूया. हो, शिजली बऱ्यापैकी. येस, इट इज डन. आता गॅस बंद करूया आणि याला थोडा थंड होऊ. चला, तर आपण चमचमीत अशी कैरीची चटणी रेडी आहे. मी आता छान सर्व करून घेते.
खायला इतकी अप्रतिम लागते, सर्वजण बोटं चाटतील. आता कैरीचा सीझन पण आहे, तर तुम्ही पण अशी छान चमचमीत मस्त रेसिपी बनवा. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.